नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। बघा, प्रवीण अकॅडमीच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009990 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात। मित्रांनो, प्रवीण अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, जे टीचर या नावाने तुम्हाला या पद्धतीचं ॲप्लिकेशन दिसेल। यात रोज नवनवीन टेस्ट पाहण्यास मिळतील। मित्रांनो, तुम्हाला अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतील। मी काही व्हिडिओ यूट्यूबला टाकत नाही, खास काही व्हिडिओ हे ॲप्लिकेशन वरती असतात, ते तुम्हाला बघू शकतात। प्रत्येक दिवशी तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज चालू आहे। मित्रांनो, रोज 30 मार्क 40-50 मार्काची तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज येते। त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑटो रँकिंग येते। तर डाउनलोड करा, ज्यात तुम्हाला मिळेल। काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता। मित्रांनो, बघा, आज आपण इंग्लिश ग्रामरच्या संदर्भात चर्चा करत आहोत। माझं इंग्लिश खूप चांगलं नाहीये, पण मला स्पर्धा परीक्षेत जे जे काही लागतं ते सर्व काही मित्रांनो येतं। मला स्पर्धा परीक्षेच्या पॉइंट ऑफचं इंग्लिश जवळजवळ सर्व काही येतं। सो त्याच्यामुळे मी काय करतो की माझं की जसं प्रोनाउन्सिएशन असेल काही शब्दांचं ते करेक्ट होत नसेल, किंवा असेंट असेल, ब्रिटिश असेंट असेल किंवा अमेरिकन असेंट असेल, तो परफेक्ट बसत नसेल, पण आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही इंग्लिश लागतं ते जवळजवळ मला सर्व काही येत असतं। मित्रांनो, ते डिस्कस करू आपण। तर बघा, पहिलं चॅप्टर डिस्कस करू, आर्टिकल्स। किती आर्टिकलच्या बाबतीत काय आहे कसं आहे ते एकदा डिस्कस करू। व्हॉट इज मीन बाय आर्टिकल, ठीक आहे। तर पहिल्यांदा दिली आहे आर्टिकलची डेफिनेशन दिली आहे, ते तुम्हाला वाचायची पण नाहीये, बघायची पण नाहीये, फक्त मी जस्ट लक्षात ठेवा किंवा बघून घ्या एकदा। आर्टिकल इज अ वर्ड or a letter which is often used before noun or tell something about certainly about noun। नामाच्या आधी येतं आर्टिकल। कशाच्या आधी येतं? पहिला रूल इथं शिकायचं आपल्याला। आर्टिकल इज ऑलवेज बिफोर नाउन, ऑलवेज बिफोर नाउन। आर्टिकल ऑलवेज बिफोर नाउन, हे लक्षात ठेवायचंय। नामाच्या आधीच काय येतं? आर्टिकल येतं, ठीक आहे। देर आर टू टाइप्स ऑफ आर्टिकल, देर आर टू टाइप्स ऑफ आर्टिकल, ठीक आहे। दोन प्रकारचे आर्टिकल आहेत मित्रांनो। फर्स्ट इज डेफिनेट आर्टिकल अँड सेकंड इज इनडेफिनेट आर्टिकल। बघा, डेफिनेट अँड इनडेफिनेट। इनडेफिनेट आर्टिकल मध्ये काय येतं? अ आणि ॲन, आणि डेफिनेट आर्टिकल काय आहे? द आहे। डेफिनेट आर्टिकल काय आहे? द आहे। आणि इनडेफिनेट आर्टिकल काय आहेत मित्रांनो? अ आणि ॲन ही काय आहेत? इनडेफिनेट आर्टिकल आहेत। म्हणजे इनडेफिनेट म्हणजे काय? निश्चित माहिती नसतं कोण व्यक्ती आहे, त्याला म्हणतात इनडेफिनेट आर्टिकल, ठीक आहे। आणि डेफिनेट म्हणजे निश्चित माहित असतं, ठीक आहे। पुढे आपण याच्याबद्दल चर्चा करणार आहोत मित्रांनो। आर्टिकल कॅन बी यूज बिफोर नाउन, बट आर्टिकल नेहमी कोणाच्या आधी येतं? आर्टिकल इज ऑलवेज यूज बिफोर नाउन, बट नॉट ऑल नाउन्स आर यूज ऑफ आर्टिकल। पण प्रत्येक नामाच्या आधी आर्टिकल काय वापरला जात नाही। मग कोणत्या नामाच्या आधी आर्टिकल वापरलं जातं, काय आहे, हे सर्व आपण काय करणार आहोत मित्रांनो? चर्चा करणार आहोत। मी तुम्हाला आर्टिकलचे दोन टाइप सांगितले, इनडेफिनेट आणि डेफिनेट। पुढे काय याच्या संदर्भात पण चर्चा करणार आहोत। आपण शिकलोय आर्टिकल इज ऑलवेज यूज बिफोर नाउन, नामाच्या आधीच आर्टिकल वापरलं जातं। पण सर्व नाम म्हणजे सर्व नाम नाही, सर्व काही जे नाम असतात, नामाचे जे काही टाइप्स आहेत, राम, श्याम, गीता, चंद्र, चांदणी, या सर्वांच्या आधी काय आर्टिकल येईलच असं नसतं मित्रांनो, ठीक आहे। बघा, नेक्स्ट आपण डिस्कस करू। काय म्हटलंय? इनडेफिनेट आर्टिकल। इनडेफिनेट आर्टिकल अ आणि ॲन। इनडेफिनेट आर्टिकलचा यूज कुठे आहे? बघा, काय दिलेलं आहे? इनडेफिनेट आर्टिकल आर यूज टू इंट्रोड्यूस न्यू कॉन्सेप्ट, नाउन फ्रेज। काय नाउन फ्रेज मी समजून सांगेन। इनटू अ डिस्कोर्स। दिस आर्टिकल आर कॉल्ड indefinite because their uses is implies that the thing which is being referred to a non-specific, काहीतरी स्पेसिफिक साठी येत नाही। बघा, फॉर एक्झाम्पल असं म्हणेल का, ही कॉट बर्ड्स। ही कॉट बर्ड्स म्हणजे काय झालं? एनी बर्ड्स। ही कॉट बर्ड्स म्हणजे एनी बर्ड्स। इनडेफिनेट आर्टिकल 1 आर जनरली यूज बिफोर काउंटेबल सिंग्युलर नाउन। बघा, इनडेफिनेट आर्टिकल कोणाच्या आधी वापरतात? एक संपूर्ण महत्वाचा मुद्दा आहे, सिंग्युलर। इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो, सिंग्युलर प्लुरल आपल्याला माहित असेल तर मग काउंटेबल नाउन हे ऑलवेज कोणाच्या आधी वापरलं जातं? सिंग्युलर नाउनच्या आधी वापरलं जातं। पण त्याच्या आधी पण समजून घ्या, नाउनचे दोन प्रकार पडतात। नाउनचे किती प्रकार पडतात मित्रांनो? दोन प्रकार पडतात। एक असतं काउंटेबल नाउन, एक काय असतं मित्रांनो? काउंटेबल नाउन, आणि एक असतं अनकाउंटेबल नाउन। सेकंड इज अनकाउंटेबल नाउन। माझं कधी कधी असेंट बिघडून जातं, ठीक आहे। तर फर्स्ट आहे काउंटेबल नाउन, सेकंड आहे अनकाउंटेबल नाउन। काउंटेबल नाउन म्हणजे काय मित्रांनो? जे नावं मोजता येतात, जी नावं मोजता येतात त्यांना काय म्हणतात?
काउंटेबल नाउन. फॉर एक्झाम्पल मी लिहिलं बॉय, तुम्ही एक बॉय दोन बॉय मोजू शकतात. मी लिहिलं चेअर, तुम्ही एक चेअर दोन चेअर मोजू शकतात. मी लिहिलं ऍपल, तुम्ही मोजू शकतात एक ऍपल टू ऍपल. मी लिहिलं स्टार, तुम्ही कमीत कमी स्टार मोजू शकतात. बरोबर आहे. मी लिहिलं पोमोग्रॅनेट, मी लिहिलं पोमोग्रॅनेट, तर तुम्ही पोमोग्रॅनेट माहिती आहे ना व्हॉट इज मीन बाय पोमोग्रॅनेट, तर पोमोग्रॅनेट तुम्ही काय करू शकतात लिहू शकतात. मी सांगितलं टेबल, तर तुम्ही एक टेबल दोन टेबल मोजू शकतात. मी सांगितलं कार, कार मोजू शकतात. ऑक्स, काऊ, बुलक हे सर्व काय करू शकतात तुम्ही मोजू शकतात मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे जे मोजता येते एक दोन तीन त्याला काय म्हणतात काउंटेबल नाउन, त्याला काय म्हणतात काउंटेबल नाउन. सेकंड इज अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन मीन्स व्हॉट, की जे नाव एक दोन तीन मोजता येत नाही त्यांना काय म्हणतात अनकाउंटेबल नाउन. जे नाम एक दोन तीन असं मोजता येत नाही, मोजण्यासाठी विशिष्ट परिमाणाची गरज असते. परिमाण, परिणाम नाही मित्रांनो, मोजण्यासाठी विशिष्ट परिमाणाची गरज असते. फॉर एक्झाम्पल मिल्क, एक मिल्क दोन मिल्क म्हणणार का आपण, एक मिल्क दोन मिल्क म्हणणार का नाही. मिल्क कशात मोजतात, मिल्क इज मेजर बाय लिटर. ओके. देन वॉटर, वॉटर, वॉटर एक दोन वॉटर मोजू शकत नाही आपण. देन सांगितलं मी तुम्हाला वीट, वीट माहिती ना गहू, एक गहू दोन गहू मोजणार नाही आपण. वीट कशात मोजणार, वीट किलो मध्ये. मी सांगितलं बाजरा, व्हॉट एव्हर. गोल्ड, सिल्वर, आयरन, पेट्रोल हे सर्व गोष्टी काय असतात अनकाउंटेबल नाउन असतात मित्रांनो. काय असतात अनकाउंटेबल नाउन असतात. आणि काउंटेबल नाउन म्हणजे काय, जी एक दोन तीन मोजू शकतो. मग पहिला यूज काय करायचा आहे, आपल्याला काय शिकायचंय, आर्टिकल इज यूज ऑलवेज बिफोर नाउन. कशाच्या आधी वापरायचे, पहिला रूल तर शिकलोय, आर्टिकल इज यूज ऑलवेज बिफोर नाउन. बट विच टाइप ऑफ नाउन, विच टाइप ऑफ नाउन, काउंटेबल और अनकाउंटेबल. तो आर्टिकल इज ऑलवेज यूज बिफोर काउंटेबल नाउन. Article use is always used before countable noun. Article is used always before countable noun. काउंटेबल नाउनच्या आधीच काय वापरलं जातं, आर्टिकल वापरलं जातं. टेबल असेल, चेअर असेल, ऍपल असेल, ठीक आहे, यांच्या आधी काय करणार तुम्ही, अ असेल, ॲन असेल किंवा द असेल, पुढे काय वापरायचं ते नंतरून बघू. पण याच्या आधीच या तीन आर्टिकल पैकी एक काही ना काहीतरी काय केलं जाईल, वापरलं जाईल. मिल्कच्या आधी आर्टिकल वापरत नाही, अ मिल्क म्हणत नाही, ॲन मिल्क म्हणत नाही किंवा द मिल्क सुद्धा म्हणत नाही. वॉटर, वीट, ग्राम, गोल्ड, ठीक आहे. देन तुम्ही विचार करणार तर सिल्वर असेल, पेट्रोल असेल, यांच्या आधी काय करत नाही मित्रांनो, हे अनकाउंटेबल नाउन आहेत म्हणून यांच्या आधी काय करत नाही, आर्टिकल वापरत नाही. सो आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. मग मी तुम्हाला काय सांगितलं, नाउनचे दोन प्रकार पडतात. फर्स्ट इज काउंटेबल नाउन, फर्स्ट इज काउंटेबल नाउन लिहून टाकायचे. फर्स्ट इज काउंटेबल नाउन, सेकंड इज अनकाउंटेबल नाउन, सेकंड इज अनकाउंटेबल नाउन. सो आर्टिकल इज यूज ऑलवेज बिफोर काउंटेबल नाउन. आर्टिकल इज ऑलवेज बिफोर काउंटेबल नाउन. बरोबर आहे. तर पहिला रूल हे समजलं. आता बघा नेक्स्ट म्हणजे काय म्हटलंय, इंडिफिनिट आर्टिकल आर जनरली यूज बिफोर काउंटेबल नाउन. फॉर एक्झाम्पल दिस इज एन ऍपल, दिस इज एन ऍपल, ऍपल इज अ काउंटेबल नाउन. एक ऍपल दोन ऍपल मोजू शकतो, त्याच्या आधी काय वापरलं अन ऍपल. दिस इज अ कार, ऑल्सो कार इज अ काउंटेबल नाउन. एक कार दोन कार तीन कार मोजू शकतो. इट्स विच टाइप ऑफ नाउन, तो नंतरचा पार्ट झाला. पण हे तर समजतं की नाउन म्हणजे हे काउंटेबल आहेत, एक दोन तीन मोजू शकतोय म्हणून त्याच्या आधी काय झालं अ वापरला. शी इज अ टीचर, सी इज अ टीचर, म्हणजे टीचर पण काय झालं, एक टीचर दोन टीचर आपण असं मोजू शकतो म्हणून त्याला काय म्हणतात, त्याच्या आधी काय वापरला आहे अ हे वापरलाय. आता अ कुठं वापरायचा आणि कुठं वापरायचा त्याचं काही अपवाद काय आहे कसं आहे ते आपण डिटेल बघणार आहोत. फक्त हे लक्षात ठेवायचंय, काउंटेबल नाउन या नाउन ऑलवेज यूज बिफोर काउंटेबल नाउन. आर्टिकल इज यूज बिफोर ऑलवेज काउंटेबल नाउन. म्हणजेच काय, आर्टिकल कोणाच्या आधी वापरायचे मित्रांनो, कोणाच्या आधी वापरायचे, काउंटेबल नावाच्या आधी वापरायचे आहेत. एखादा अधिकारी आर्टिकल वापरण्याच्या आधी बघून मोजून बघायचं ती वस्तू एक दोन तीन मोजता येते का, हे पहिले काय करायचं करून बघायचं. ठीक आहे. चला नेक्स्ट म्हणू का बघू, काय आपल्याला काय दिलंय बघू. इनडेफिनिट आर्टिकल बघा. आता इनडेफिनिट आर्टिकल जे आहेत अ आणि ॲन त्यांचा वापर कुठं कुठं होतो. पहिल्यांदा अ चा वापर शिकू, पहिल्यांदा अ चा वापर कुठं शिकू, पहिल्यांदा अ बघू आणि मग ॲन बघू मित्रांनो. बघा अ काय म्हटलंय, अ चे सर्व टाइप बघून घेऊ एकदा आणि ॲनचे सर्व टाइप बघून घेऊ, मग त्याचे अपवाद पण बघून घेऊ. ठीक आहे. मग बघू, इफ द लेटर ऑफ अ काउंटेबल नाउन सिंग्युलर, काउंटेबल आणि ऑलवेज काय सिंग्युलर. इनडेफिनिट ऑलवेज, इनडेफिनिट जे असतात ना ते ऑलवेज काय असतात सिंग्युलर, डेफिनेटला पण असतात ते पण पुढे सांगेल. ठीक आहे. हा, इफ द फर्स्ट लेटर ऑफ अ काउंटेबल सिंग्युलर नाउन कॉमन नाउन इज कन्सोनंट. नामाची सुरुवात कशापासून झालेली आहे, कन्सोनंट. कन्सोनंट मीन्स व्हॉट, कन्सोनंट मीन्स व्हॉट, व्यंजन. वोवेल्स अँड कन्सोनंट तुम्हाला पाठ पाहिजे तर त्याच्या आधी काय वापरतात
आर्टिकल कोणतं वापरतात? अ वापरतात. म्हणजेच पहिल्यांदा तुम्हाला अ वापरण्यासाठी पहिल्यांदा ते तर नाउन पाहिजे. पहिला रूल काय पाहिजे मित्रांनो? पहिला काय पाहिजे? नाउन पाहिजे. देन ते पण कसं पाहिजे? काउंटेबल पाहिजे. दुसरा रूल काउंटेबल पाहिजे. थर्ड काउंटेबल झाल्यानंतर ते पण कसं पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. कसं पाहिजे मित्रांनो? सिंग्युलर पाहिजे. आणि त्याची सुरुवात जर कन्सोनंट पासून झाली म्हणजे व्यंजनापासून झाली तर त्याच्या आधी काय वापरतात? अ वापरतात. सोपं आहे बघा. फॉर एक्झाम्पल आपण काय उदाहरण बघू. कन्सोनंट म्हणजे कळालं, नामाची सुरुवात व्यंजनापासून झाली पाहिजे. ऍक्च्युली हे जे आर्टिकलचे चॅप्टर आहे ते ऍक्च्युली खऱ्या अर्थाने उच्चारावर डिपेंड आहे. प्रोनाउन्सिएशन वरती काय करतं? डिपेंड करतं मित्रांनो. ठीक आहे बघा. फॉर एक्झाम्पल राजीव हॅज बॉट अ न्यू अड्डा. अ न्यू अड्डा. अ न्यू एन काय आहे? काउंटेबल आहे. सॉरी कन्सोनंट आहे. अ न्यू कार अड्डा. ठीक आहे. आय हॅव कॉट अ फिश काउंटेबल आहे की नाही? फिश काय मित्रांनो? काउंटेबल आहे. एक फिश, दोन फिश मोजू शकतो. आणि एफ काय? स्वर एक व्यंजन आहे. व्यंजन आहे मित्रांनो. कॉन्सोनंट आहे. काय आहे? व्यंजन आहे. तुम्हाला माहित असेल. आणि स्वर किती आहेत इंग्लिश मध्ये? ए ई आय ओ यू. दिस इज आर 5 बेसिक वोवेल्स. ठीक आहे. तर मग फिश व्यंजन होतं. एफ काय? व्यंजन आहे म्हणून त्याच्या आधी काय लागला? अ लागला. आय होप इथपर्यंत समजलं असेल. बघा पुढचा यूज बघू. अ चा काय आहे? अ चा 2 यूज बघितला. अ ची सुरुवात व्यंजनाच्या आधी, नामाची सुरुवात कशाने होत असेल? व्यंजनाने होत असेल तर त्याच्या आधी काय वापरतात? अ हे आर्टिकल वापरतात. बघा देन काय म्हटलंय? अ इज यूज विथ द सिंग्युलर काउंटेबल कॉमन नाउन. कॉमन नाउन पुढे मी समजून सांगेन काय आहे कॉमन नाउन. व्हेन द नाउन डोनेट कंप्लीट क्लास ऑफ थिंग, पर्सन ऑर ॲनिमल. अ कोणाच्या आधी वापरतात? एखादी जर कंप्लीट क्लास ऑफ थिंग असेल म्हणजे पूर्ण ग्रुपचं नेतृत्व करत असेल, एखाद्या पर्सनचं नेतृत्व करत असेल किंवा अॅनिमलचं नेतृत्व करत असेल त्याच्या आधी काय वापरतात? अ वापरतात. फॉर एक्झाम्पल अ डॉग हॅज 4 लेग. अ डॉग हॅज 4 लेग. आता तुम्हाला माहिती आहे सर्व जे डॉग असतात त्यांना 4च पाय असतात. मग इथं हा 4 पाय हे पूर्ण डॉग, हा डॉग सर्व प्राण्यांचं काय करतोय? प्रतिनिधित्व करतोय. अ कंप्लीट क्लास ऑफ थिंग म्हणून त्याच्या आधी काय वापरला? अ वापरला. इन अबाउट सेंटेन्स अ इज यूज बिफोर डॉग बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट द कंप्लीट क्लास ऑफ डॉग. असं काय आहे का? एक डॉग 3 पायाचा असतो, एक 4 पायाचा असतो, एक 2 पायाचा असतो, एकाला 6 पाय असतात. नाही, तर सर्वांना 4 पाय असतात. पण असं जर आलं असतं अ डॉग हॅज व्हाईट लेग, असं काही नसतं. इथं 4च्या ऐवजी मी जर व्हाईट टाकला असतं तर कंप्लीट क्लास ऑफ थिंग झालं असतं का? कंप्लीट क्लास ऑफ थिंग झालं असतं का? की सर्व जे डॉग असतात त्यांचे पाय काय व्हाईटच असतात का? नाही. म्हणजेच इथं अ राहिला नसता. म्हणजेच काय? एखादी वस्तू जर कंप्लीट क्लास ऑफ थिंग दाखवत असेल तर त्याच्या आधी काय वापरतात? अ हे आर्टिकल वापरतात. ठीक आहे. बघा नेक्स्ट बघू. द यूज ऑफ अ. अ इज यूज बिफोर प्रोफेशन. कोणाच्या आधी? प्रोफेशन. प्रोफेशन म्हणजे काय? जसं की आय एम अ टीचर. बरोबर आहे. हा माझा काय झाला? प्रोफेशन. रँक अनेक डिफरंट रँक असतात. रँक. टायटल माहिती आहे ना? डिफरंट टायटल असतात. रिलिजन्स मीन्स व्हॉट? धर्म. हिंदू, मुस्लिम, जैनिझम, बौद्धिझम इज अ रिलिजन्स. and nationality, Indian, American, Chinese, Japanese, it's a nationality, etc. म्हणजेच कोणाच्या आधी अ वापरतात? कोणाच्या आधी अ वापरतात मित्रांनो? व्यवसायाच्या आधी, रँकच्या आधी, टायटलच्या आधी, रिलिजनच्या आधी आणि नॅशनॅलिटीच्या आधी. टॉपिक स्टार करून लिहून टाकायचे आहेत. याच्यावरच्या एरर मिस्टेक जेव्हा घेईल तेव्हा लक्षात राहिलं पाहिजे. यांचे फिल इन द ब्लँक्स जेव्हा घेईल तेव्हा लक्षात राहिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण डिस्कस करू मित्रांनो. काय दिलेलं आहे? फॉर एक्झाम्पल अ टीचर. हा टीचर काय झाला? प्रोफेशन. अ जॅपनीज. हा काय झाला? अ जॅपनीज. काय झालं? नॅशनॅलिटी. द हिंदू. अ हिंदू. द हिंदू इज अ न्यूजपेपर. अ हिंदू. हा काय झाला? रिलिजन झाला. म्हणजेच काय? प्रोफेशन, रँक, टायटल, रिलिजन्स यांच्या आधी काय वापरतात? अ हे आर्टिकल वापरतात. ठीक आहे. नाव द नेक्स्ट इज अ इज यूज सिंग्युलर countable nouns and after what and how. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये पण what आणि how च्या आधी काय वापरलं जातं? अ हे आर्टिकल वापरलं जातं. ठीक आहे. सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल तर व्हॉट अ ब्युटिफुल पेंटिंग. बघा व्हॉट अ ब्युटिफुल व्हॉटच्या नंतर लेकिन ब्युटिफुल काय? व्यंजन होतं. बरोबर आहे ना? व्हॉट एन आयडिया सरजी. ठीक आहे. व्हॉट एन आयडिया सरजी.
ठीक आहे, व्हॉट अन आयडिया सरजी. शेवटी काय टाकला, एक्सक्लेमेटरी मार्क टाकला. मी काही कुठल्याही कंपनीचं प्रमोशन करत नाहीये, पण लक्षात ठेवायचंय बघा. व्हॉट अ ब्युटिफुल पेंटिंग, ब्युटिफुल. आता हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये अ किंवा ॲन येणार म्हणजे येणार मित्रांनो. मात्र ब्युटिफुल शब्दाची सुरुवात व्यंजनापासून झाली होती, म्हणून त्याच्या आधी काय वापरलं मित्रांनो, आपण काय वापरलं, त्याच्या आधी काय वापरलं, ब्युटिफुल शब्दाची सुरुवात, ब्युटिफुल शब्दाची सुरुवात कशापासून झाली होती, व्यंजनापासून झाली होती, म्हणून त्याच्या आधी काय वापरलं होतं, ॲन वापरलं. मी इकडे सेंटेन्स लिहिला, व्हॉट अन आयडिया सरजी, व्हॉट अन आयडिया सरजी. आयडियाची सुरुवात स्वरापासून झाली आहे, म्हणून त्याच्या आधी काय वापरलंय, ॲन वापरलंय. म्हणजे डोक्यात लक्षात ठेवायचंय, व्यंजन असेल, मोठं मोठं लक्षात ठेवा, व्यंजन असेल तर काय व्यंजन असेल तर काय व्यंजन मीन्स व्हॉट इन इंग्लिश, व्हॉट इज कॉल्ड इन इंग्लिश, कन्सोनंट. व्हॉट इज कॉल्ड इन इंग्लिश, कन्सोनंट. अँड स्वर, स्वर मीन्स व्हॉट, ओवेल. स्वर असेल तर काय, अँड स्वर असेल तर काय, अँड. मग सिंपल लॉजिक आहे, व्हॉट अ ब्युटिफुल पेंटिंग, ब्युटिफुलच्या आधी स्वर व्यंजन होतं, म्हणून त्याच्या आधी अ वापरला. व्हॉट अन आयडिया सरजी, आयडियाचं स्वर होता, म्हणून त्याच्या आधी काय वापरलं, अँड वापरलं. नेक्स्ट स्टेटमेंट, व्हॉट अ ग्रेट मॅच इट वॉज, व्हॉट अ ग्रेट मॅच इट वॉज. ठीक आहे, मग बघा ग्रेट, ग्रेट वर्ड आहे, जो ग्रेट वर्डचा जी आहे कन्सोनंट आहे, या व्यंजन आहे, म्हणून त्याच्या आधी काय वापरलंय, अ वापरलाय. सो डोक्यात येतं, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये पण अ किंवा ॲन येणार आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये पण अ किंवा ॲन येणार आहे. व्यंजना स्वर हे तर जनरलीच आहे, सर्व स्वराच्या आधी काय येतं, सर्व व्यंजनांच्या आधी काय येतं, अ येतं. याला अपवाद आहेत. व्यंजनाआधी काय येतं, ॲन येतं. दोन स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये पण आणि ॲन येतं. व्हॉट अ ब्युटिफुल पेंटिंग आणि व्हॉट अन आयडिया सरजी. आय होप लक्षात येत असेल. ठीक आहे, नेक्स्ट स्टेटमेंट बघा. नेक्स्ट एचा यूज कुठे झालेला आहे ते आपण डिस्कस करू. अ इज यूज बिफोर इनडेफिनेट कलेक्टिव्ह नाउन. इनडेफिनेट कलेक्टिव्ह नाउन बघा, इनडेफिनेट कलेक्टिव्ह नाउन मीन्स व्हॉट. कलेक्टिव्ह नाउन माहिती आहे ना, कलेक्टिव्ह नाउन आय होप तुम्हाला माहित असेल. फॉर एक्झाम्पल कलेक्टिव्ह नाउन माहिती आहे ना, ग्रुप ऑफ, अ टीम ऑफ क्रिकेट, अ टीम ऑफ क्रिकेट प्लेयर्स. टीम कलेक्टिव्ह नाउन आहे, इनडेफिनेट कलेक्टिव्ह नाउन आहे. ठीक आहे, अ बंडल ऑफ मनी, आपल्याला बंडल म्हणतो, त्याला आपण कॉमनली काय म्हणतो, बंडल म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट यूज ऑफ अ. एचा यूज बघा काय आहे पुढचा, इज यूज टू एक्सप्रेस द रेट. रेट एक्सप्रेस करण्यासाठी काय वापरतात, रेट एक्सप्रेस करण्यासाठी कुठल्याही वस्तूचा रेट असतो बघा, किलो, काय किलो दिलं, काय ग्रॅम असेल, काय लिटर असेल, हे जे रेट असतात ते रेट एक्सप्रेस करण्यासाठी काय वापरतात, अ वापरतात. फॉर एक्झाम्पल 10 रुपीज अ किलो. अ किलो, किलोच्या आधी काय वापरला, अ. 50 वर्ड्स अ मिनिट, पर मिनिट पण वापरतात. अच्या ऐवजी कधी कधी काय वापरला जातो, पर पण शब्द वापरला जातो. वी कॅन ऑल्सो यूज पर इन अ प्लेस ऑफ अ. 10 रुपीज पर किलो म्हणतो कधी कधी, बरोबर आहे, इन जनरल इंग्लिश लँग्वेज और इन जनरल लँग्वेज. ठीक आहे, 50 रुपीज या 50 वर्ड्स पर मिनिट. टायपिंगचा स्पीड कधी कधी असतो बघा. सो अच्या ऐवजी कधी कधी काय वापरला जातो, प पण वापरला जातो. पण परला इथं लक्षात ठेवायचे, रेट एक्सप्रेस करण्यासाठी पण कधी कधी काय वापरला जातो, परच्या ऐवजी मे बी पर वापरला जाईल, मे बी काय वापरला जाईल, अ वापरला जाईल. आय होप समजत असेल तुम्हाला. तुम्हाला ए टू झेड नॉन पाहिजे, त्याच्या नॉलेज हवं, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरचे एरर मिस्टेक शोधताना, फिल इन द ब्लँक शोधताना कामात येणार आहे मित्रांनो. ठीक आहे, बघा मी जे जे पॉईंट सांगतोय ते लिहून ठेवायचे, त्याचं डायरी बनवायचे, ते मगअप करायचे, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. द नेक्स्ट यूज ऑफ अ. We use a before adjective when adjective follow by the singular noun. Adjective च्या आधी पण अ वापरणार. adjective पुढे काय आहे मी समजून सांगेन, लक्षात द्या. पण adjective काय दाखवत असेल, सिंग्युलर नाउन शो करत असेल, दाखवत असेल. फॉर एक्झाम्पल माधुरी इज अ गुड डान्सर. माधुरी इज अ गुड डान्सर. लता इज मेलोडियस सिंगर. ठीक आहे, तर बघा गुड डान्सर हे काय आहे, गुड डान्सर काय आहे, माधुरी बद्दल माहिती सांगणारा शब्द आहे ना, गुड. माधुरी बद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, गुड. पण त्याच्या आधी काय वापरला, तो गुड काय आहे, सिंग्युलर आहे, म्हणून अ वापरला. लता दीदींबद्दल इम्पॉर्टन्स सांगणारा शब्द कोणता आहे, ऍडजेक्टिव्ह कोणता शब्द आहे, मेलोडियस. मेलोडियस माहिती आहे ना, त्याच्या आधी मेलोडियस सिंग्युलर आहे म्हणून काय वापरला, अ वापरला. ऍडजेक्टिव्ह मीन्स वर्ड. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऍडजेक्टिव्ह, अ वर्ड शोइंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन और प्रनाउन इज कॉल्ड ॲज ऍडजेक्टिव्ह. पुढे आपण हे ऍडजेक्टिव्ह जेव्हा शिकणार आहोत त्याच्याबद्दल अजून चांगलं डिटेल आपल्याला समजेल. नेक्स्ट यूज ऑफ अ बघा, अचा पुढचा वापर काय आहे, व्हेन वर्ब इज यूज ॲज अ नाउन. क्रियापद जसं नामासारखा वापर झाला क्रियापदाचा, तर त्याच्या आधी पण काय वापरतात,
त्या क्रियापदाच्या आधी पण काय वापरतात, अ वापरतात. फॉर एक्झाम्पल नामाच्या आधीच वापरतात, त्याचे डिफरंट यूज आहेत. बघा, आय विल टेक अ बाथ इन अ मॉर्निंग. बाथ म्हणजे जनरली काय असतं, आंघोळ करणे, बरोबर आहे, क्रियापद आहे. मात्र इथं कशासारखा वापर झाला, नामासारखा वापर झाला, म्हणून त्याच्या आधी काय वापरलं, अ वापरला. दे हॅव गॉन फॉर अ वॉक, क्रियापद चालणे आहे पण नामासारखा वापर झाला म्हणून त्याच्या आधी काय झालं, अ हे वापरलं. ठीक आहे, आय होप समजत असेल. बघा नेक्स्ट काय आहे, इफ अ इज यूज बिफोर प्लुरल नंबर देन फोर्थकमिंग नाउन बिकम सिंग्युलर. इम्पॉर्टन्स आहे, इफ अ इज यूज बिफोर प्लुरल नंबर, प्लुरल नावाच्या आधी वापरलं तर त्याच्यानंतरचा येणारा जो नंबर असतो तो सिंग्युलर असतो. आणि या ज्या रूलवरनं मोस्टली काय तयार होते मित्रांनो, एरर मिस्टेक या जास्तीत जास्त फिल इन द ब्लँक्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे, काय दिलंय, 5 days, 5 days. बघा नुसतं 5 days म्हटलं असतं 5 days मॅच, 5 दिवसाची मॅच झाली असती, बरोबर आहे, इथं अ वापरला नसता. पण जर अ वापरला तर डेजचा काय केला, यस काढून टाकला, अ 5 day मॅच. म्हणजे जेव्हा अ वापरणार तर त्याच्या पुढचं नाव काय येणार, सिंग्युलर येणार. ठीक आहे, जर हा प्लुरल असेल 10 days पर ट्रिप आणि 10 days ट्रिप, अ 10 day ट्रिप्स. लक्षात येत असेल तुम्हाला. ठीक आहे, जेव्हा इकडचा यस काढतो तेव्हा इथं अ लावतो आणि इथं अ लावत असाल तर यस इथं फॉलो करतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, खूप युजेस आहेत अचे, such as quite, how, rather, etc. are placed before noun. A is used before that noun. बघा फॉर एक्झाम्पल such, quite, how, rather यांच्या आधी पण काय वापरतात, नाउन वापरतात, पण त्यांचा नामासारखा वापर होत असेल तर I have never driven such a car in my life. Ram is quite brilliant boy. Quite, ठीक आहे, त्याच्या आधी वापरला असेल. ठीक आहे, किंवा सचच्या आधी पण काय नंतर पण काय वापरला असेल, अ वापरला असेल, अशा शब्दांच्या आधी. ठीक आहे, बघा पुढचा यूज जे इम्पॉर्टन्स आहे ते सांगतोय, बाकीचं तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही, हे एवढं काही इम्पॉर्टन्स नाहीये. ठीक आहे, पेड व्हिडिओमध्ये तर याचे A to Z रूल्स आहेत, त्याच्यानंतर प्रत्येक रूलवरचे एरर मिस्टेक पण दिलेले आहेत, प्रत्येक रूलवरचे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स पण दिलेले आहेत मित्रांनो, प्रत्येक यूज फिल इन द ब्लँक्स पण यूज दिलेला आहे. ठीक आहे, बघा आता अँडचा यूज, अचा यूज झाला, मोठा यूज अचा कळाला. अचा यूज कशाच्या आधी होतो, अचा यूज कशाच्या आधी होतो, व्यंजनाच्या आधी. अचा यूज कशाच्या आधी होतो, व्यंजनाच्या आधी. यानी काय, व्यंजन म्हणजे काय, कॉन्सनंट. आणि अँडचा यूज कोणाच्या आधी होणार, अँडचा यूज कोणाच्या आधी होणार, स्वराच्या आधी आणि ओवेल्स कोणाच्या आधी होणार, ओवेलच्या आधी होणार. लक्षात ठेवायचं आहे थोडंसं. बघा मग काय म्हटलं, फर्स्ट इफ द फर्स्ट लेटर ऑफ अ काउंटेबल सिंग्युलर नाउन इज ओवेल्स, फर्स्ट लेटर इज ओवेल्स. म्हणजे इथं पण काउंटेबल पाहिजे, मोजता आलं पाहिजे, सिंग्युलर पाहिजे आणि काय पाहिजे, नाउन पाहिजे. आणि सुरुवात कशाने झाली पाहिजे, ओवेलने झाली पाहिजे. ओवेल म्हणजे काय, स्वर. ओवेल्स म्हणजे काय, स्वर. त्याच्या आधी काय वापरतात, अँड वापरतात. आणि व्यंजनाच्या आधी काय वापरणार, अ वापरणार. बघा, ही इज ॲस्ट्रोनॉट्स. व्हॉट इज मीन बाय ॲस्ट्रोनॉट्स, यू नो दॅट. ठीक आहे, म्हणजे ॲस्ट्रोनॉटचं अ आहे म्हणून त्याच्या आधी काय वापरलं, अँड. ही एट्स अन ॲपल, ॲपल पण काय आहे, ॲपल काउंटेबल नाउन आहे, बरोबर आहे, सिंग्युलर आहे आणि म्हणून त्याच्या आधी काय वापरला, अँड. आणि सुरुवात स्वरापासून झाली होती. ठीक आहे, लक्षात येत असेल. पुढचा यूज ऑफ अँड बघा, यूज ऑफ अँड, वी यूज अँड बिफोर सम ॲब्रिव्हिएशन्स. काही ॲब्रिव्हिएशनच्या आधी पण काय वापरला जातो, अँड वापरला जातो. बघा फॉर एक्झाम्पल काही कशाच्या आधी, काही ॲब्रिव्हिएशनच्या आधी पण वापरतो आपण. ही इज अन MLA. बघा स्पेलिंग बघा, MLA. मी जर एम मराठीत लिहिला ना कसं लिहिणार, एम मराठीत असा लिहिणार, ए हे काय झाला, एम आणि MLA. शी वर्क फॉर NGO, एन मराठीत कसा लिहिणार, एन. म्हणून आधीच सांगितलंय तुम्हाला की आर्टिकल कशावर डिपेंड करतात मित्रांनो, कशावर डिपेंड करतात, उच्चारावर डिपेंड करतात, प्रोनाउन्सिएशन वरती डिपेंड करतात. ठीक आहे, तर अँड ए म्हणून त्याच्या आधी काय वापरला, अँड वापरला. ठीक आहे, बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण डिस्कस करू. काय म्हटलंय बघा, काय दिलंय, ही राईट इज ऑनेस्ट मॅन. आपण बघा म्हणतो कसं, ऑनेस्ट, लिहितो हॉनेस्ट आणि म्हणतो कसं, ऑनेस्ट. हाऊ टू राईट इट, ऑनेस्ट.
हाऊ टू राईट इट ऑनेस्ट. मग अ आहे ना म्हणून त्याच्या आधी काय वापरलं ॲन वापरलं. याची जरी व्यंजन असेल तर त्याच्या आधी काय वापरलंय ऑनेस्ट. बरोबर आहे. हा आणि आवर्स ॲगो आवर्स हवर्स नाही काय म्हणता नाही तर आपली ग्रामीण महाराष्ट्रीयन लोकांची इंग्लिश तर तुम्हाला माहित असेल. ठीक आहे हवर्स म्हणतो अवर्स नाही व्हॉट्स कॉल्ड अवर्स. हा तर अवर्स मग लिहिणार कसं हाऊ टू राईट इन इंग्लिश हाऊ टू राईट इन इंग्लिश अवर्स. ठीक आहे म्हणून याचा उच्चार असारखा होतो म्हणून त्याच्या आधी काय वापरलं ॲन वापरला. युनियन युनियन ही इज अ युनियन मिनिस्टर ही इज अन युनियन मिनिस्टर. युनियन उच्चार जरी व्यंजन असला तरी मराठीत युनियन कसं लिहितात मराठीत युनियन असा लिहितात. आणि एखाद्याला युनियनची स्पेलिंगच माहिती नसेल तर मग काय करणार यू कसा लिहितो तो वाय यू करेल किंवा वाय डबल ओ करेल. म्हणून उच्चार जरी यू असला लिहिला जरी यू सारखा तरी उच्चार वाय सारखा होतो. आणि वाय काय मित्रांनो स्वर आहे सॉरी वाय काय आहे व्यंजन आहे. व्यंजनच्या आधी काय लागतं अ लागतं. आणि युरोपियन युरोपियन ही जरी स्वर असला तो उच्चार कसा म्हणतो युरोपियन यू युरोपियन मराठीत असं लिहितो आपण युरोपियन शाळेत असंच लिहायचो. आणि हा यू जर स्पेलिंग माहित नसेल तर कसं लिहितो व्हॉट्सअपला चॅटिंग कशी करतात युरोपियनची स्पेलिंग अशी लिहिणार की अशी लिहिणार वायू करणार वायू करणार. बरोबर आहे की नाही. युनिव्हर्सिटीची स्पेलिंग जरी यू पासून सुरुवात होत असेल आणि तुमचं इंग्लिश पाणी भरत असेल तर तुम्ही स्पेलिंग कशापासून करणार वाय पासून करणार. म्हणून जरी उच्चार इंग्लिश मध्ये ई पासून असेल रायटिंग मेथड ई पासून असेल मात्र उच्चार य पासून होतो या वाय पासून होतो म्हणून त्याच्या आधी काय वापरला अ वापरला. लक्षात ठेवायचंय. अनऑनेस्ट अनार्स युनियन युरोपियन. मला तुम्ही अजून काही शब्द सांगतो तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. वन 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 रुपीज अ वापरणार की ॲन वापरणार. युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी वन वापरणार की ॲन वापरणार. अम्ब्रेला अम्ब्रेला वन वापरणार की ॲन वापरणार की अ वापरणार. वन युनिव्हर्सिटी अम्ब्रेला अंकल अंकल हे शब्द मी 4 शब्द सांगितले हे मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात मित्रांनो. ही 4 शब्द तुम्ही मला काय करणार आहात कमेंट करून सांगणार आहात. विच वन विच फॉर युनियन युनिव्हर्सिटी अंकल ऑनियन वन वन ही शब्द तुम्ही मला कमेंट करून सांगा की यांच्या आधी अ वापरणार की ॲन वापरणार. ठीक आहे नेक्स्ट बघा सम ओमिशन्स ऑफ आर्टिकल्स. काही आर्टिकलला अपवाद आहेत ती आपण डिस्कस करू मित्रांनो. बघा indefinite articles not used with plural noun. बरोबर आहे ना. indefinite article कोणाबरोबर वापरत नाही प्लुरल नाउन बरोबर वापरत नाही. बरोबर आहे. अ कार्स आर पार्क हे रॉंग आहे. बरोबर आहे. कार्स आर पार्क हे करेक्ट आहे. आर्टिकल कोणाबरोबर वापरत नाही प्लुरल नाउन बरोबर वापरत नाही. आर्टिकल वापरण्यासाठी पहिल्यांदा ते कसं असावं काउंटेबल असावं. कसं असावं काउंटेबल असावं. स्पेलिंग समजत नसेल तर मला सांगत राहा काय असावं काउंटेबल असावं. त्याच्यानंतर ते पहिल्यांदा नाउन असावं त्याच्यानंतर काउंटेबल असावं त्याच्यानंतर काय असावं सिंग्युलर असावं तरच ते आर्टिकल. मग आणि मग याच्यामध्ये मोठं लक्षात ठेवा स्वर असेल तर ॲन वापरणार आणि व्यंजन असेल तर अ वापरणार. हे जर एवढं लक्षात ठेवलं तर परीक्षेत जवळजवळ चान्स बनतो तुमचा पास होण्याचा या तो क्वेश्चन्स बरोबर येण्याचा. ठीक आहे म्हणून हे कार्स यस प्रत्यय लागलेला आहे प्रिफिक्स यस लागलाय म्हणून हे अ लावता येणार नाही. काय रॉंग आहे. अ कार्स आर पार्क कधी होत नाही कार्स आर पार्क. ठीक आहे आय होप समजत असेल. बघा नेक्स्ट बघा इंडेफिनेट आर्टिकल are not used before name of meals sports subject. subject ची स्पेलिंग चुकली